आणि यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक मोठी बातमी आहे। संभाजीनगरात बुद्ध लेणी बचावासाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल। बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला 55 वर्षांपेक्षा अधिकचा काळ झालेला आहे। या वास्तूचं बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही आहे, तरी सुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचं सांगत नोटीस दिलेली आहे। त्यामुळे मोर्चा काढण्यात येणार आहे। बौद्ध लेणी बचावाच्या निमित्ताने येलगाव मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा 1 वाजता निघून विभागीय आयुक्त कार्यालयावरती त्याचा समारोप होणार आहे। आणि या मोर्चाची प्रमुख मागणी आहे की जी बौद्ध लेणीला जी हजारो वर्षापासूनची लेणी आहे आणि 50 ते 60 वर्षापासून त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे, मेडिटेशन सेंटर आहे, एक ऑक्सिजन हब तयार केलेला आहे, ते तोडण्यासाठी पोलिसाच्या मार्फत या ठिकाणी नोटीस चिटकवण्यात आली आणि ते तोडायचा आदेश देण्यात आला। ते ऐकल्याबरोबर शहरातील अनेक बौद्ध अनुयायी संतप्त झाले आणि त्याच दिवशी माननीय पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन त्यांना घेराव घातला आणि जाब विचारला। त्यावेळेस पोलिसांनी ती नोटीस काढून घेतली, परंतु आमच्या भावना दुखावल्या असल्यामुळे आम्ही 7 तारखेला हा मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे। या मोर्चा